students, welcome in this video lecture. In this video lecture, we are going to learn the next topic, that is sexual reproduction in human being. Sexual reproduction means what? The reproduction in which two parents is involved. One is the male, another is the female, and that reproduction in which we are focused on the male reproductive system and female reproductive system. First of all, we are focused on the male reproductive system. You can see here the diagram of a male reproductive system, and which having the different part. That is, in male reproductive system include the testes, epididymis, vasa deferentia, prostate gland, urethra, bulbourethral gland, and also intrauterine organ, that is the penis. These are the part or the organ which is included in the male reproductive system. First of all, we start from the primary sex organ of the male. Primary sex organ in case of male is called as the testes. Testes is also called as the male gonad, and these male gonad, these are also called as the spermaris. That is the spermatogenesis. These are takes place in these testes, or that is sperm. These are formed in these testes, and testes plus epididymis, these are called as the testicles. And these testicles which are present in the scrotum sac. Scrotum sac in case of human male, the pouch like structure, these are present below the abdomen. Reproductive system जर पाहिले तर ही abdominal मध्ये असते, पण male reproductive system त्यामध्ये ज्या टेस्टीज आहे, these are descend or below the abdomen. abdomen म्हणजेच यामध्ये जे पण कमरेची तिथली कॅव्हिटी आहे त्याच्या खालच्या साईडनी pouch like structure. A fleshy sac is called as the scrotum, and inside that scrotum these are testes, these are present. The branch of medicine concerned with the disease peculiarity to male sex is called as the andrology. Sometime in any problem which happen in a testis, then removal of testicle, these are takes place, called as ऑर्किएक्टोमी. म्हणजे काही कारणास्तव जर टेस्टीजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर जे टेस्टिकल आहे, टेस्टिकल म्हणजे काय, टेस्टीज आणि इपॅडिडेमिस यांना दोघांना मिळून काय म्हणायचं, टेस्टिकल. आणि ॲक्च्युली स्क्रॉटम सॅकमध्ये टेस्टीज पण असतात, इपॅडिडेमिस पण असतं, आणि दोघांना मिळून काय म्हणायचं, टेस्टिकल. काही कारणास्तव जर टेस्टिकल रिमूव्ह करण्याची वेळ आली तर ते रिमूव्हल ऑफ टेस्टीज, दिस इज कॉल्ड ॲज द ऑर्किएक्टोमी. त्यालाच काय म्हणायचं, यामध्ये ऑर्किएक्टोमी यामध्ये म्हणायचे की ज्यामध्ये ज्या पण टेस्टिकल आहे ते यामध्ये रिमूव्ह केलं जातं. चला तर मग आता टेस्टीज पाहू. टेस्टीज ला दुसरं नाव काय आहे यामध्ये, स्पर्मॅरिस. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेल गोनॉड्स, और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रायमरी सेक्स ऑर्गॅन. दिस हॅव्हिंग द ट्विन नंबर अँड दिस आर नॉट प्रेझेंट इन अ सेम लोकेशन. ॲक्च्युली यामध्ये टेस्टीज दोन आहे आणि त्या सेम पोझिशनला नाही आहे. दिस आर present between the thigh. Actually हे जे स्क्रॉटम आहे हे दोन थायच्या मध्ये, म्हणजे जे थाय रिजन आहे मधला जो स्पेस आहे तिथे हे स्क्रॉटम सॅक आहे, आणि या स्क्रॉटम सॅकच्या मध्ये या टेस्टीज आहे. आणि स्क्रॉटम सॅकमध्येच काय आहे असा पण यामध्ये क्वेश्चन पडतो. स्क्रॉटम सॅकमध्ये यामुळे आहे बिकॉज ऑफ विच रिक्वायर द लो टेम्परेचर फॉर बिलो द 2 to 3 डिग्री सेल्सिअस इन अवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढं पण टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस यामध्ये टेम्परेचर कमी लागतं, आणि म्हणून ज्या टेस्टीज आहे ह्या स्क्रॉटम सॅकमध्ये आहे. पण सगळ्याच ॲनिमलमध्ये ज्या पण टेस्टीज आहे त्या स्क्रॉटम सॅकमध्ये नाही आहे. काही ॲनिमल असे आहेत की त्यांच्यामध्ये ज्या टेस्टीज आहे त्या बॉडीच्या खाली डिसेंड होतच नाही आणि त्या ॲब्डॉमिनल रिजनमध्येच आहे. आणि यामध्ये कोण कोण येतं तर यामध्ये प्रोटोथेरियन मॅमल्स अँड इलिफंट विच हॅव्हिंग द टेस्टीज इन ॲब्डॉमिनल, दे नॉट रिक्वायर द पर्टिक्युलर टेम्परेचर फॉर फॉर्मेशन ऑफ दी स्पर्म. यांना टेम्परेचर मेंटेन करण्याची गरज पडत नाही, कारण त्यांच्यामध्ये ज्यावेळेस बॉडी अशा कूल कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस इथे स्पर्म फॉर्म होत असतात. पण आपल्यामध्ये तसं नाही. ह्युमन बिंग मेलमध्ये जे बॉडी टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी यामध्ये ज्या टेस्टीज आहे त्या कुठे आहे तर स्क्रॉटम सॅकमध्ये आहे. मग ज्या ॲनिमलमध्ये त्या ॲब्डॉमिनलमध्येच आहे, मग ते कुठे आहे तर दिस आर प्रेझेंट इन द
peritoneum. Peritoneum means what? Peritoneum means the serous membrane. ॲक्च्युली ॲबडॉमिनल पासून तयार होणारी जी मेम्ब्रेनी आहे किंवा जे यामध्ये लेयर आहे त्यालाच आपण काय म्हणणार इथे सेरस मेम्ब्रेनी और दिस इज कॉल्ड ॲज द पेरिटोनियम. मग ज्या ॲनिमलमध्ये ॲबडॉमिनलमध्येच यामध्ये ज्या आपण टेस्टीज आहे ज्या तिथेच फोल्ड करून ठेवल्या दिस आर फोल्ड इन द पेरिटोनियम अँड दिस हॅविंग द स्पेसिफिक वर्ड अँड दॅट इज कॉल्ड ॲज द मेसॉर्चियम. त्यालाच काय म्हणायचं इथे मेसॉर्चियम. अँड मेसॉर्चियम मीन्स व्हॉट? द मेसॉर्चियम मीन्स the peritoneum. These are folded and in which testes these are present in the abdominal. But in case of human male baby, आता ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये बाळाची वाढ होते त्यावेळेस ज्यावेळेस बाळ आईच्या गर्भामध्ये म्हणजे मेल बेबी आईच्या गर्भामध्ये तिची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चालते त्यावेळेस तिथे टेस्टीज फॉर्म होतात आणि त्या ज्या टेस्टीज आहेत त्या बाळाच्या बॉडीमध्ये अगोदर त्या ॲबडॉमिनलमध्येच तयार होतात. म्हणजे अगोदर ते जे बाळ आहे त्याच्यामध्ये मेसॉर्चियमच असतं म्हणजे पेरिटोनियममध्येच यामध्ये ज्या टेस्टीज आहे ते यामध्ये तयार होत असतात. परंतु ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ 7th मंथचं होतं त्यानंतर 7th मंथला त्या ज्या टेस्टीज आहे त्या ॲबडॉमिनल रिजनमधून डिसेंड होतात आणि त्यानंतर त्या स्क्रॉटम सॅकमध्ये येतात. आणि कधीकधी असंही होतं की यामध्ये जे स्क्रॉटम सॅक आहे त्यामध्ये ह्या टेस्टीज डिसेंड होत नाही आणि जर स्क्रॉटम सॅकमध्ये ज्या टेस्टीज आहे त्या डिसेंड झाल्या नाही तर दॅट प्रॉब्लेम इज कॉल्ड ॲज और दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द क्रिप्टोकॉर्टिझम. आणि यामध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होतो अँड बिकॉज ऑफ दॅट क्रिप्टोकॉर्टिझम which create the sterility in case of male. मग ते बाळ मोठं झाल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस त्याच्या तो प्युबर्टी कंडिशनमध्ये जाईल त्यावेळेस त्याच्यामध्ये स्पर्म फॉर्म होणार नाही आणि ती जी कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्टेरिलिटी. त्याला आपण स्टेरिलिटी म्हणतो. म्हणजे तो जो मेल आहे तो स्टराईल असेल त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे परंतु त्याच्यामध्ये स्पर्म तयार होणार नाही. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? होऊ शकतो. कधी कधी असं होतं की असा जो प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा अगोदर पूर्ण मेडिकल चेकअप होतं की सगळे ऑर्गॅन व्यवस्थित आहे की नाही आणि जर समजा हा प्रॉब्लेम क्रिएट झाला की ज्या टेस्टीज आहेत त्या डिसेंड झाल्याच नाही तर डॉक्टर बाळाची बर्थ झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत वेट करायला सांगतात आणि 1 वर्षापर्यंत म्हणजे कधी कधी असं होतं की जन्माला आल्यानंतर पण 1 वर्षापर्यंत ते डिसेंड होण्याची शक्यता असते पॉसिबिलिटी असते. परंतु जर त्या डिसेंडच झाल्या नाही तर सर्जिकली काय केलं तर त्या ज्या टेस्टीज आहे ते यामध्ये त्या स्क्रॉटम सॅकमध्ये आणल्या जातात. सर्जरी होऊन हे सगळं यामध्ये पॉसिबल आहे. चला तर मग यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपण पाहू की ह्या ज्या टेस्टीज आहे मग आता ह्या डिसेंड झाल्या म्हणजे स्क्रॉटम सॅकमध्ये आल्या. आता स्क्रॉटम सॅकमध्ये आल्यानंतर ही जी स्क्रॉटम सॅक आहे त्या स्क्रॉटम सॅकला ह्या ज्या टेस्टीज आहे ह्या अटॅच असतात आणि ज्याने अटॅच असतात दिस आर द कनेक्टिव्ह टिश्यू अँड दिस इज कॉल्ड ॲज द ग्युबॅर्नॅक्युलम. म्हणजे ह्या टेस्टीज ह्या स्क्रॉटममध्ये प्रेझेंट आहे आणि त्या अटॅच आहे. कुणाला अटॅच आहे? तर स्क्रॉटमच्या वॉलला अटॅच आहे आणि ती जी अटॅचमेंट आहे स्क्रॉटमच्या वॉलच्या त्याला काय म्हणायचं यामध्ये ग्युबॅर्नॅक्युलम. ग्युबॅर्नॅक्युलम ही अटॅचमेंट कशाने झाली आहे तर कनेक्टिव्ह टिश्यूने यामध्ये झालेली आहे. त्यानंतर आता ह्या टेस्टीज इथे डिसेंड झाल्या स्क्रॉटम सॅकमध्ये. मग हे ॲबडॉमिनल असेल वरचा जो भाग आहे ॲबडॉमिन आणि त्यानंतर ॲबडॉमिनल रिजन आणि त्यानंतर यामध्ये जे स्क्रॉटम सॅक आहे यांच्यामध्ये एक स्पेस तयार होतो एक कॅनल तयार होतो अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इंग्युनल कॅनल. त्याला काय म्हणायचं यामध्ये इंग्युनल कॅनल. आता इंग्युनल कॅनलमध्ये काय असणार आहे तर कनेक्शन असणार आहे. कुणाचं? ॲबडॉमिनल रिजन आणि टेस्टीज यांच्यामध्ये कनेक्शन असणार आहे अँड दॅट कनेक्शन दॅट इज कॉल्ड द स्पर्मॅटिक कॉर्ड. मग या स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये काय काय असणार आहे विच हॅविंग द आर्टरी व्हेन नर और विच हॅविंग द मसल दॅट मसल इज कॉल्ड ॲज द क्रीमॅस्टर मसल. यांच्यामध्ये काय असणार आहे मसल्स असणार आहे आणि त्या मसल्सचं नाव काय आहे क्रीमॅस्टर मसल. मग ही जी स्क्रॉटम सॅक आहे स्क्रॉटम सॅकमध्ये पण मसल आहे. आता ही जी स्क्रॉटम सॅक आहे याच्या इन्नर साईडला यामध्ये जे मसल्स आहे त्या मसल्सचं नाव यामध्ये आहे डार्टोस मसल. डार्टोस मसल प्रेझेंट इन इन्नर साईड ऑफ दॅट स्क्रॉटम सॅक. जी खालच्या साईडला स्क्रॉटम सॅक आहे त्याच्या इन्नर साईडला यामध्ये जे मसल्स आहे त्याला काय म्हणायचं आहे डार्टोस मसल. अँड दिस डार्टोस मसल विच हॅविंग द मेन ॲक्टिव्हिटी व्हेन टेम्परेचर इनक्रीज और डिक्रीज इन द बॉडी or
ॲटमॉस्फिअर. मग ज्यावेळेस यामध्ये कधी कधी काय होणार आहे की वातावरणामध्ये टेम्परेचर वाढणार आहे. मग ज्यावेळेस वातावरणामध्ये टेम्परेचर वाढेल, लक्ष द्या, ज्यावेळेस वातावरणामध्ये टेम्परेचर वाढणार आहे किंवा बॉडीचं टेम्परेचर हाय होणार आहे, त्यावेळेस हे डार्टस मसल जे आहे ते काय होणार आहे, रिलॅक्स. आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे टेस्टीज काय होणार आहे, ते जे स्क्रॉटम सॅक आहे त्यामध्ये खालच्या साईडला रिलॅक्स होणार आहे, म्हणजे खालच्या साईडला येणार आहे. आणि ज्यावेळेस वातावरणातलं टेम्परेचर कमी होईल किंवा बॉडीचं टेम्परेचर कमी होईल, त्यावेळेस यामध्ये जे डॉर्टस मसल्स आहे ते काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे थोडीशी यामध्ये जे टेस्टीज आहे ते यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स यामध्ये होणार आहे. समटाईम दिस इंग्युनल टिश्यू दिस आर टिअर because of some reason, and because of that the intestinal part which also these are pass through it, and this problem is called as the inguinal hernia. hernia बद्दल तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल. इंग्युनल हर्निया हा प्रॉब्लेम कशामुळे होतो, तर कधी कधी काय होतं की समजा काही मुलांनी खूप जास्त वेट यामध्ये उचललं किंवा यामध्ये काही प्रॉब्लेम आले, तर त्यानुसार यामध्ये जे पण इंग्युनल पार्ट आहे, इंग्युनल टिश्यू आहे, तर त्यांचं टिअरिंग होतं. टिअरिंग म्हणजे काय, त्या ब्रेक होतात आणि त्यामुळे इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे त्यामधून तो पास होतो आणि यालाच काय म्हणायचं आहे, इंग्युनल हर्निया. हा प्रॉब्लेम क्लिअर होऊ शकतो, पण त्यासाठी आपण अगोदरच यामध्ये तो प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपण काळजी काय घेणं गरजेचं आहे, तर जे पण हाय वेट आहे तर ते उचलणं टाळणं गरजेचं आहे. जर उचलणंच असेल तर जिममध्ये माहिती तुम्हाला काय सांगितलं होतं की यामध्ये टाईट पॅन्ट विअरिंग यामध्ये सांगितलं होतं. आणि टाईट पॅन्ट विअरिंग जर केलं तुम्ही तर त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे यामध्ये तो इथे त्या मुलांना होत नाही किंवा इंग्युनल हर्निया हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होतो. आणि जरी हा प्रॉब्लेम झाला तर तो यामध्ये सर्जिकली तो जो प्रॉब्लेम आहे तो यामध्ये क्लिअर केला जाऊ शकतो. चला मग यामध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचं आहे की यामध्ये ह्या ज्या टेस्टीज आहे ह्या जी स्क्रॉटम आहे त्यामध्ये आहे, पण नेमकी कशा पद्धतीने त्या तिथे सिच्युएटेड आहे. ॲक्च्युली विच these are testes, these having the different cover or layer on that testes, inner side of that scrotum. The outermost layer, this is called as the tunica vascularis, and this is the incomplete or outermost covering of the testes. Middle is called as the tunica albuginea. These are the middle, and innermost this is called as the tunica vascularis, and you can see here these are the covering of that testes, and testes which having the oval shape, and this having the measurement that is 4 to 5 centimeter length, which also having the 2 to 3 centimeter wide, and these are 3 centimeter thickness, you can see here. And testis plus epididymis, these are called as the testicles. The folding or formation of septa of tunica vaginalis, which form the loops in testes, and each testis having the 200 to 300 loops, and that loops is called as the locules. And these locules, inner side of that locules, each locules which having 1 to 3 seminiferous tubules, and these seminiferous tubule, these are the structural and functional unit of testes. That means actually the sperm formation, that is called as the spermatogenesis. These are takes place in these tubes, that is inner side of that seminiferous tubules, and because of these seminiferous tubules is called as the structural and functional unit of the testes. In next video lecture we will discuss the next topic, that is the tears of testes very deeply. म्हणजेच पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत त्याचा टीएस म्हणजे काय, ट्रान्सफर सेक्शन. म्हणजे जर आपण याला आडवं कट केलं तर यामध्ये ह्या टेस्टीजमध्ये काय काय आहे. द नेक्स्ट टॉपिक अँड दॅट इज द टीएस ऑफ टेस्टीज. Before starting this topic, we focus on some comments or question, which is prototherian mammals. Actually, mammals these are considered as a connecting link, or the mammals which lay the egg but which feed
टू द बेबी, जे यामध्ये एग घालतात, अंडे घालतात आणि त्यानंतर जे बाळांना दूधही पाजतात, असे जे मॅमल्स आहेत दीज आर कॉल्ड एज द प्रोटोथेरियन मॅमल्स अँड विच हॅविंग द बेस्ट एक्झाम्पल दॅट इज द डग बिल प्लॅटिपस. अँड दिस एक्झाम्पल यू आर ऑलरेडी सी इन द 10th स्टँडर्ड. 10वीला पण तुम्ही ते यामध्ये एक्झाम्पल पाहिलेलं आहे. अँड बायनॉमियल नेम ऑफ these duck-bill platypus ornithorhynchus anatinus. These are the name of duck-bill platypus. Now we focus on the TS, that is the transverse section of testes. In last period we have discussed about the testes, and the testes, these are the primary sex organ. These are also called as the gonads, in which the spermatogenesis these are takes place. And if we see these are testes, these having the some see the compartment, and this compartment these are formed because of the septa, and septa these are the Tunica albuginea. Tunica albuginea form the septa, and because of this form the lobules, and these are lobules, these are near about 200 to 300 lobules in each testes, and these these are called as the lobules. These each lobules which having the 1 to 3 seminiferous tubule, and inside this seminiferous tubule the spermatogenesis these are takes place. म्हणजे यामध्ये स्पर्मेशन असेल किंवा स्पर्मॅटोजेनेसिस असेल, ही यामध्ये ह्या जे ट्यूब्स आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स यामध्ये तर होत असतं. अँड बिकॉज ऑफ दिस सेमिनिफेरस ट्यूब्यूल these are called as the structural and functional unit of testes. यामध्ये हे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे याला आपण काय म्हणणार, structural and functional unit of testes. And sperm means what? Sperm, these are the male gamete which are produced in these tubes, and these are tubes, these are if we take the TS we can see the different cell in that tubule. And first we focus on the germinal lining or spermatogenic cell, and this cell these are the cuboidal cell, and in which the first of all mitosis these are takes place, and which form the diploid cell form the diploid cell, and that is primary spermatocyte, and then in which the meiosis first is takes place, then which are form the secondary spermatocyte, and again meiosis second these are takes place, and which are form the spermatid, and then these are converted after metamorphosis, these are converted into the sperm, that is spermatid. These are after particular changes these are called as the sperm, and sperm these are the male gamete. त्यालाच आपण काय म्हणणार इथे मेल गॅमेट, अँड गॅमेट these are the haploid cell. म्हणजे यामध्ये कोण कोण डिप्लॉइड आहे, तर जी पण क्युबायडल सेल आहे किंवा आपण त्याला जर्मिनल लाईन म्हणलो किंवा आपण त्यालाच काय म्हणलो स्पर्मॅटोजेनिक सेल, these are डिप्लॉइड. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट these are also diploid. Secondary spermatocyte these are haploid, and then spermatid these are also haploid, and then which form the sperm these are also haploid. मग यामध्ये अशा वेगवेगळ्या स्टेपनी काय तयार होतं, स्पर्म यामध्ये तयार होतात. अँड दिस स्पर्म दिस आर प्रोड्यूस इनसाइड दिस ट्यूब्स. ह्या ट्यूबच्या आतमध्ये, कोणत्या ट्यूबच्या आतमध्ये, ट्यूबच्या आतमध्ये द सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. Between this germinal lining or cuboidal cell you can see the some large cell that is called as the Sertoli cell. These are also called as subtencular cell, and this is also called as the nerve cell, which having the different name. And because of the scientists discover, that is the Italian scientist Enrico Sertoli discover this cell in 1865, and because of this cell these are called as the Sertoli cell, and these are act as a nurse. म्हणजेच काय, जे पण स्पर्म यामध्ये फॉर्म होणार आहे ते अगोदर, जे स्पर्मच्या अगोदर स्पर्म फॉर्म होण्याच्या अगोदरची जी स्टेप आहे त्याला किंवा ती जी सेल आहे त्याला आपण काय म्हणतो यामध्ये स्पर्मॅटिड. अँड दी स्पर्मॅटिड दिस आर अटॅच टू द सर्टोली सेल, अँड विच गिव्ह द नरिशमेंट to that spermatid cell, and after then the spermatid these are converted into sperm, and these are takes place because of the Sertoli cell which nourishes these or give the help to that sperm formation, and because of this is called as the nerve cell. These are the tall pyramidal cell,
and these having the pyramidal shape, and these are present between the germinal lining. These Sertoli cell, these are derived from the coelomic epithelium and these non-dividing cell. जसं आपण पाहिलं की ह्या जर्मिनल सेल जे आहे यांचं डिव्हिजन होऊन काय होतं तर लास्टला यामध्ये स्पर्म फॉर्म होतं. तसं यामध्ये ह्या ज्या सेल आहे कोणत्या सेल सर्टोली सेल किंवा त्याला आपण म्हणणार नर सेल किंवा त्याला आपण म्हणणार सबस्टेन्क्युलर सेल यांच्यामध्ये जे डिव्हिजन आहे ते होत नाही. ह्या लार्ज असतात, न्यूट्रिशन यामध्ये त्या प्रोव्हाइड करत असतात. कुणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात त्या तर जे पण यामध्ये स्पर्म फॉर्म होणार आहे त्या स्पर्मला किंवा जे यामध्ये स्पर्मॅटिड्स आहे त्यांना काय प्रोव्हाइड करतं ते न्यूट्रिशन यामध्ये प्रोव्हाइड करतात. बिकॉज दीज आर ऑल्सो ॲक्ट ॲज अ फॅगोसायटिक नेचर. दीज आर ॲक्ट ॲज अ फॅगोसायटिक नेचर और फॅगोसायटिक. फॅगोसायटिक दॅट मीन्स विच इनगल्फ द मायक्रो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते मायक्रो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय करतात इनगल्फ करतात. दीज आर ॲक्ट ॲज अ फॅगोसायटिक नेचर. व्हाय दिस हॅव्हिंग दिस ॲबिलिटी दिस सेल दिस हॅव्हिंग दिस ॲबिलिटी बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ abundance amount of the lysosome. Lysosome म्हणजे काय lysosome these are the cell organelle and these present in the cell, these are present in large quantity and these lysosome these secrete the hydrolytic enzyme. These Sertoli cell these are also secrete the inhibin protein hormones. Inhibin protein hormones हे secrete करतात and because of that is FSH. FSH means follicular stimulating hormones. This secretion these are controlled or inhibited by the inhibin. This also secrete the ABP. ABP म्हणजे काय androgen binding protein and this androgen binding protein these are useful to make the concentrate testosterone. The non-functional seminiferous tubule these are called as the rete testes and from which the vasa efferentia these are arise. vasa efferentia पासून arise झाला आहे असा जो बंच यामध्ये आपल्याला दिसतोय these are called as the rete testes. Next cell you can see here the leading cell. Leading cell the cell which is a present between the tubules. आता या ट्युब्युलचा तुम्ही सेक्शन जर पाहिला तर ट्युब्युलच्या सेक्शनच्या मध्ये काही बंच ऑफ सेल आपल्याला दिसते. दिस सेल इज कॉल्ड एज द लीडिंग सेल अँड दिस आर प्रेझेंट बिटवीन द सेमिनिफेरस ट्युब्युल अँड बिकॉज ऑफ दिस ऑल्सो हॅव्हिंग द पर्टिक्युलर नेम दॅट इज इंटरस्टिशियल सेल. इंटरस्टिशियल म्हणजे काय त्या मधोमध प्रेझेंट आहे. दिस सेल दिस आर ऑल्सो कॉल्ड एज लीडिंग अँड दिस लीडिंग वर्ड बिकॉज ऑफ द सायंटिस्ट दिस सेल डिस्कवर the German anatomist that scientist name is the Franz Leading and these are discovered in 1850 and because of this cell these are called as the leading cell and this cell is having the main function that is secrete the testosterone. Testosterone is the type of androgen. म्हणजे ह्या ज्या सेल आहे या काय सिक्रेट करतात androgen. Androgen means the testosterone. Testosterone is one of the androgen. Testosterone and testosterone these are the main male sex hormones. सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये हार्मोन्स आहे. कोणता हार्मोन्स आहे टेस्टोस्टेरॉन हा मेल सेक्स हार्मोन्स यामध्ये आहे. and when this testosterone these are secreted from the male that is from the leading cell in a male then these these are in which the some changes you can see and then these male these go into the puberty. These are testosterone show the onset of puberty and these also maintain the spermatogenesis and these also use in libido that is the urge or desire. म्हणजे यामध्ये मेल प्युबर्टी मध्ये एंट्री करतो ज्यावेळेस याच्यामध्ये काय सिक्रेट होतं टेस्टोस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन ज्यावेळेस सिक्रेट होतं त्याच वेळेस यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं म्हणजेच काय होतं फॉर्मेशन ऑफ स्पर्म आणि त्याचबरोबर यामध्ये ज्यावेळेस सेक्सची इच्छा त्या मेलमध्ये होते म्हणजे त्याच्यामध्ये काय सिक्रेट होतं टेस्टोस्टेरॉन यामध्ये सिक्रेट होत असतं. द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज प्युबर्टी. These are the transitional period from the non-reproductive state to reproductive state and this period is called as the puberty. म्हणजे एखादा जो यामध्ये मेल आहे ते प्युबर्टीमध्ये गेला म्हणजेच काय की ज्यामध्ये जे नॉन फंक्शनल रिप्रोडक्टिव्ह स्टेट आहे ती यामध्ये काय होते फंक्शनल होते म्हणजेच यामध्ये जी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे ते काय होतात यामध्ये ॲक्टिव्ह.
In next video lecture, we will discuss the next topic or next part of the male reproductive system. Comment box, share this video to your friend, and thanks for watching. Thank you.